तर स्तोत्र संहिता 23 काढू आपण आज. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो, तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गासाठी चालवितो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढवतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहीन. आमेन. चला, आज काय तर शिकायचं आपल्याला नवीन. काय शिकायचंय? समस्येबद्दल कोण सांगेल का? समस्या आज ती सांग मारो मी तुम्हाला. आज देवाचं वचन बी काय म्हणतं ह्या ठिकाणी, या ठिकाणी परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. चला, दुसरं ती मी त्याला 3रा अध्याय काढू आज. बघू आज परमेश्वराचं वचन काय म्हणतं. शेवटच्या काळी कठीण दिवस येतील ते समजून घे. वाचा चला. कारण माणसं शेवटच्या काळी परमेश्वर म्हणते कठीण दिवस येतील. कसे ओळखायचे? आता सध्याचा काळ हे आपला शेवटचाच काळ आहे. चला थोडं वाचा. माणसे शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी. थांबा. स्वार्थी म्हणजे कसं राहतील माणसं? आज आपल्याला बघायचं शेवटच्या काळी कठीण दिवस येतील. कठीण म्हणजे कसं? स्वार्थी. आता इथे स्वार्थी म्हणलेस कसं असते? स्वतःपुरते. चला त्याच्या पुढलं बघा. धनलोभी म्हणजे धनाचे हाव करणारे. बरोबर आहे. आपल्या जीवन जगत असताना आपल्याला अशी माणसं भेटते. त्याच्यानंतर बडाईखोर म्हणजे कसे असते? बरोबर आहे. त्याच्यानंतर गर्विष्ठ म्हणजे कसे असतील सांगा ना. म्हणजे आपल्याला शिकायचं ह्याला. देवाचं वचन काय म्हणतं? शेवटचे कठीण म्हणजे कठीण दिवस येतील. मग त्याच्यात आपल्याला माणसं ओळखाय पाहिजे. आणि खास महिलासाठी वचन आहे बरं का. गर्विष्ठ म्हणजे धनाचा, अगर संपत्तीचा. बरोबर आहे. एक गर्व एक प्रकारचा. त्याच्यानंतर निंदक. बरोबर आहे. निंदक म्हणलेस कसे हो? पाठीमागं व्याख्या द्या थोडं मला. निंदक म्हणजे दुसऱ्याची निंदा करणारे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आई बापाला न मानणार. सध्या जगात भेटते का आपल्याला बघाया आई बापाला न मानणारे? बरोबर आहे. त्याच्यानंतर उपकार न स्मरणारी म्हणजे एखाद्यानं जर आपल्याला आपल्या संकटात जर काही मदत केली असेल, अगर उपकार केले असेल, त्याची पहिले जुने लोक कसे होते? तुमच्या आठवत असेल तुमची आई म्हणजे आजोबा आहे ती असा एकदा शब्द दिला का ते कायमस्वरूपी म्हणजे अटल राहायचा. मयाळू होती. आता राहिली का हो मया ती? आता एखाद्यानं जर संकटात मदत केली तर ती जाणीव राहायची त्यांना, पण आता राहिली का?
त्याच्यानंतर दुसरा अपवित्र. अपवित्र अपवित्र म्हणजे तुम्हाला तर माहित आहे, सांगायची गरज नाही. ममताहीन, आताच म्हणलो, ती ममता राहिलीच नाही. राहिली आहे का? शांतता दिवशी म्हणजे शांतता राहिली आहे का? आपण आपल्या घरात शांत नाही, किर 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 किर, चिमणी सारखे टिव 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 चालूच असतंय काय ना काय. म्हणजे शांतता राहील नाही. म्हणजे शेवटच्या दिवशी कसे दिवस येतील हे परमेश्वराचा आत्मा सांगत आहे. चहाडखोर, बरोबर आहे. आता सध्या म्हणजे समजा आपण एखादी गोष्ट जर आपण मी ह्यांना सांगितली, ती गोष्ट दुसऱ्याला जाऊन सांगणार म्हणजे चहाड्यात झाल्याला. पण बायबलचं देवाचं वचन म्हणतं, तुम्ही तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही दुसऱ्याचे दोष काढू नका. बरोबर आहे. ह्या वचनाचा आपल्याला ह्या ठिकाणी खरोखरच म्हणजे विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर असंयमी म्हणजे असमयी म्हणजे काय म्हणला होते? हा, आपल्याला असं वाटतंय प्रार्थना केल्या गेल्या देवानं ऐकावंच. म्हणजे कुठेतरी संयम, देवाची योजना, देवाचं वचन म्हणतं योग्य वेळी तुला मी योग्य ठिकाणी बसवी. पण ती गोष्ट म्हणजे आपल्या ह्याच्यात नाहीच राहिली जीवनामध्ये. संयम देवाचा म्हणजे वेळ काळ ते आपल्याला पाहायला भेटतच नाही. माणसाला लगेच आपली प्रार्थना केली की लगेच फरक पडावा असं वाटतंय. त्याच्यानंतर क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, म्हणजे एखादी क्रूर वृत्ती असते या माणसाची. क्रूर वृत्ती म्हणजे खौट, एखाद्याचं चांगलं होईल ते होऊ द्यायचंच नाही. म्हणजे एक कुटील बुद्धीचा माणूस म्हणायचा. त्याच्यानंतर प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, म्हणजे ह्या जगात विश्वास ठेवायचे म्हणजे आता सध्याच ही राहिलंच नाही. बरोबर आहे. पुढ गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलापाची आवड धरणारी. देवावर काय या ठिकाणी वचन काय म्हणता येईल? डबल एकदा वाचा. हा, विश्वासघातकी, हा, गर्वाने फुगलेला, देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलापाची आवड धरणारी, अशी माणसं आपल्याला जगात भेटतील. सुभक्तीने केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील. सुभक्तीने म्हणजे चांगला म्हणजे भक्तिमान संत असे दाखवितील, पण त्याचं अस्तित्व नाकारणारे म्हणजे ती परमेश्वर आहे. तर त्याच्यानंतर त्याच्यापासूनच दूर राहतील. कुठे गेले? एक मिनिट. हा, ह्या ठिकाणी सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील, त्यांच्यापासून दूर राहा. जगात आपण बघायला अनेक म्हणजे आता मी म्हणत ना, तुम्हाला माहित आहे, म्हणजे एकदम म्हणजे संतांचं सोंग घेऊन सैतानी वृत्तीचे काम करणारे व्यक्ती आहेत. देव परमेश्वर आज खास महिलांसाठी बोलत आहेत. तुमच्यासाठी वचन आहे, त्यांच्यापासून सावध राहा म्हणते. त्यांच्यापैकी काही असे लोक आहेत की जे घरात हळू शिरून पापानी भारलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, सदा शिकत असूनही सत्याचा ज्ञानाला कधी न पोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियांना वंश करतात. आपण देवाचं वचन पारखणारी लोक, बरोबर आहे. तुमच्याकडे देवाचं वचन म्हणतंय अनेक
जगाचा विषय नाही, आपण आपला विषय घेऊ. अनेक संदेश येतील. मग काय ठिकाणी तर म्हणतील काय वचन काय आहे, थोडं सांगा काय वचन आहे ते. येणाऱ्या दिवसात प्रभू येशू ख्रिस्त ज्या टायमाला येतील तेव्हा अपोवा काय पसरतात. हा, स्वतः येशू आला असे देखील अपोवा पसरतील, काही संदेश आहेत असा बी अपोवा पसरतील. बरोबर आहे. पण आपल्याला हे वचन पार काय पाहिजे. जगामध्ये अनेक संदेश येतील, दास येतील, दान आपण, पण आपल्याला प्रभू येशूने जे काय शिकवलंय हे खरंच बाबा तो शिकवायला का दुसरं शिकवायला आहे, ही पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर ह्या ठिकाणी म्हणतात भोळ्या स्त्रियांना वंश करतील. बरोबर आहे. आपण पारखणारी, वचन पारखणारी माणसं व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर वाचा त्याच्यानंतर 8वं वचन. हा हा एक मिनिट. यात्रेस ही शब्द कुठले आहेत माहित आहे का. निर्गम मध्ये 7वा अध्याय काढू नका, 7वा अध्याय 11-12 मध्ये आहे. ज्या टायमाला अहरोन आणि मोशे फारोच्या पुढे काठी टाकली होती ना, ह्या व्यक्तीचा त्या ठिकाणी उल्लेख नाही, पण जे जादूगार होते तिनेही ती काठीचा साप करून दाखविला. बरोबर आहे. त्या ठिकाणचा हा उल्लेख आहे. वाचा पुढे. हा हा सत्याला अडवतात हे लोक भ्रष्ट बुद्धी बनलेले व विश्वास संबंधाने हा हा ना पुढे. तरी हा कारण जसे त्यांचे मूर्खपण उघड झाले हा बरोबर आहे. त्या ठिकाणी एक दृष्टांत आठवतोय. मोशेने अहरोनाला सांगितलं ती काठी टाक फारोच्या पुढे. टाकल्यानंतर त्याचा साप झाला. पण त्या ठिकाणी काही मांत्रिक आणि काही जादूगार लोक होते, तिनेही तीच चमत्कार करून दाखविला. पण त्या ठिकाणी एक घटना घडलेली होती. काय घडली असं सांगा. मोशेच्या सापानं त्या जादूगारचा साप गिळून टाकला. बरोबर आहे का मारला बरोबर आहे. कधी कधी चुकीचं विचारावं लागतं, हो बरोबर आहे का नाही बघण्यासाठी. बरोबर आहे. ह्या ठिकाणी बी परमेश्वराचं वचन म्हणते ही जास्त दिवस टिकणारी गोष्ट नाही. 10वं वचन वाचा त्या ठिकाणी. तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे ओळखून आहेस. बरोबर आहे. या ठिकाणी परमेश्वराचं वचन तुमच्यासाठी काय सांगतं. तू माझे शिक्षण, आलं डबल वचनावर. तू माझे शिक्षण, आचार म्हणजे आपल्या जीवनात ते काय म्हणायचं त्याला लागू कर, म्हणजे त्या प्रमाणात चल. संकल्प, विश्वास व सहनशीलता. तर मला एक नेहमी एक विचार वाटतंय, विश्वास कशाने वाढत असेल लोक, एक सांगा पण अंदाज. हा सगळ्यात जास्त मोठा म्हणलं तर देवाचं वचन ऐकल्यानंतर पाळल्यानंतर आपल्या जीवनातला विश्वास वाढतोय. तुम्ही किती प्रार्थना करा, किती दिवसभर बसून प्रार्थना करा, जोपर्यंत देवाचं वचन ऐकत नाही, पाळत नाही, तोपर्यंत वचन म्हणजे विश्वास तुमच्या जीवनात कार्य करणार नाही. आपण विश्वास कशा गोष्टीला धरलाय, कोणत्या गोष्टीवर विश्वास धरलाय. आशा सांगा वचन कुणावर पाठायचे. न दिसणारे त्या गोष्टीवर आपला विश्वास आहे. प्रभू येशू ख्रिस्त कुणाला दिसलाय का. दिसला नाही. अनुभवलाय का. बरोबर आहे. हा आपण विश्वास अशा गोष्टीवर ठेवलाय न दिसणाऱ्या पण अनुभवलाय.
त्या ठिकाणी लगेच 11वं वचन वाचा. मला हा आमच्या इतिहास हा इतिहास हा हा जे काय झाले जे काही झाले ते मी जो छळ सहन केला ते तू ओळखून आहेस. कोण म्हणाले? कोण? काय छळ झाला त्या ठिकाणी सांगा, कोण सांगू शकेल का? काय छळ झाला त्या ठिकाणी? पोल आणि बर्नाबा, बरोबर आहे ना? त्या ठिकाणी ते दोघ जणच होते. काय छळ पोलाला त्या ठिकाणी काय छळ झाला सांगा थोडस. त्या ठिकाणी पोलाला सुवार्ता सांगू देत नव्हते लोक, तिथले यहुदी लोक, बरोबर आहे? थोडं सांगा मला कशी काय भेटतं हो थोडस. हा 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 छळ, बरोबर आहे. थोडा अभ्यास चालतंय. त्याच्या पुढे वाचत आहे. त्या सर्वातून प्रभूनं मला सोडवले. वाचा. ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य क्रमण करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा. हा ह्या ठिकाणी काय म्हणतो परमेश्वराचं वचन? ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य क्रम म्हणजे जीवन जगतात, बरोबर आहे? म्हणजे त्यांचा सर्वांचा छळ होईल म्हणतात. त्याच्या पुढे वाचत आहे. आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यास फसून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील. दुष्ट माणसं म्हणते दुसऱ्यांना फसून अधिक म्हणजे उन्नती म्हणजे सरसावतील, पुढे जातील. त्याच्यानंतर त्या ठिकाणी वचन काय म्हणतं? 14 वचन. तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा. तुम्हाला म्हणाले परमेश्वर, जी तुम्ही गोष्टी शिकलात, खात्री झाली आहे, हे देवाचं वचन आहे, त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास? आणि वाचत आहे ती 15 वचन. त्या कोणापासून शिकलास? हे आणि बालपणापासून तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे, हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूमध्ये विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी. हा ज्ञान, हो बरोबर आहे. देवाचं वचन म्हणतं तुला मी आईच्या उदरात तयार होण्यापूर्वीच तुला निवडलेलं आहे. म्हणजे हे आपल्याला वचन लहानपणापासूनच पाठ आहे. तर राहिला प्रश्न, आपण विश्वासानं पुढे आलो, पण ही नवीन पिढीला तर लहानपणापासूनच पाठ आहे. त्याच्या पुढे एकदा थोडं झालं. हा 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 सुधारणूक नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. डबल एकदा वाचतो मी. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख म्हणजे कोणता? देवाचं वचन चाललं ना, शास्त्रलेख म्हणजे सद्बोध म्हणजे देवानं सांगितलेल्या जे दृष्टांत, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण ह्या करता उपयोगी आहेत. ह्या ठिकाणी एक ध्यानात घ्या, ह्याच वचनामध्ये 2 टप्पे पडले. पहिलं वाचा, थोडस वाचत आहे. हा प्रत्येक शास्त्रलेख सद्बोध. हा बरोबर आहे. प्रत्येक शास्त्रलेख आणि सद्बोध म्हणजे परमेश्वरानं ह्या ठिकाणी आपल्याला बोध केलेला आहे. ते कशासाठी आहे? त्याच्या पुढे वाचा, कॉमा दिला त्या ठिकाणी. त्यांनी दोष दाखवणे, सुधारणूक,
शिक्षण नीती शिक्षण त्याकरिता उपयोगी आहे. ह्या करता उपयोग आहे. दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण यासाठी उपयोगी आहे. आणि ह्या 17 वचन एकदा लास्ट होतो. यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज हो. आमेन आमेन. परमेश्वराचं वचन ह्या ठिकाणी म्हणतोय भक्त कसा व्हावा, सज्ज व्हावा. आपल्याला ह्या ग्रंथामधून, या पवित्र शास्त्रामधून यांचे बोध घ्यायचे, वचन घ्यायचे. एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, प्रॅक्टिकल दाखवतो. हे काय हो, एक समजा एक कोरा पेपर आहे, बरोबर आहे, बरोबर कोराच आहे ना. आता काय दिसायलाय, थोडं मी छिद्र पाडलंय, बरोबर आहे, बरोबर आहे. हे कोरा कागद म्हणजे आपलं जीवन आहे. हे छिद्र मध्ये थोडीशी आपल्या आयुष्यात आलेली समस्या आहे. ही नीट कशी करायची. समजा हे माझे वरिष्ठ आहेत, यांच्याकडे दिलो मी, दादा मामा काय म्हणायचं म्हणून, म्हणजे ज्यांचे प्रत्येकाचे हे असले, म्हणजे सांगा समस्या कशी वाढत जाते मी तुम्हाला सांगतो. त्यांच्याकडे दिल्यानंतर आपला किती आहे, एवढी समस्या आहे, जीवन टोटल चांगलं आहे, बरोबर. थोडी समस्या आहे, मार्गदर्शन बघा. म्हणजे आपण समस्या कोणाकडे घेऊन जातो आणि ती काय करते लक्षात घ्या. ही समस्या घेऊन ताई माझ्याकडे आली, ही समस्या लहान समस्या आहे. काय केलं मी ह्याला, वाढली ना. तसं आपल्या जीवनात बी आपण समस्या घेऊन जातो, पण ती पुढला व्यक्ती समस्या आपली वाढवितोय का कमी करतोय, वाढवतोय. ही समस्या कोणाकडे घेऊन जायला पाहिजे होती, देवा. थोडस नॉर्मल जीवन सगळं चांगलं आहे, पण थोडी समस्या आहे. मग ती आपण प्रत्येक वेळेस आपण आपल्या समस्या आडी अडचणी देवाकडे न सांगता इतर सांगत हिंडतो, नातेवाईकात, जर आपल्या दोस्त कंपनीमध्ये, ती समस्या कमी होत नाही. हा, होऊ शकते 100 मध्ये 70% 30% लोक असू शकते. समस्याला थोडस म्हणजे हे करा, थोडस आपणच आपल्या शांत बुद्धीनं देवापाशी प्रार्थना केली, अगर विनंती केली, सोडविणार नाही का समस्या. तुमच्या आमच्या सगळ्या समस्या सोडविते. माझी एक साक्ष आहे, मी पण आता सांगणार नाही. ज्या टायमाला मला खरंच परमेश्वर त्या ठिकाणी नेल, हा, सेम योसेफासारखी साक्ष माझ्या जीवनात घेतली. म्हणजे पुन्हा ते ज्या टायमाला मला खरंच वेळ येईल, परमेश्वर त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी सांगल, त्या टायमाला मी खरंच सांगेन तुम्हाला ती साक्ष. कसं आहे, माणसाच्या आयुष्यात समस्या थोडीच असते, पण ते आपण लक्ष देत ना. तर एवढी छोटी समस्या होती, तर आपण एक थोडस विचार करून बाबा ती कशी मिटल, अगर थोडस आपण देव परमेश्वर देणार आहे, तुम्ही थोडस विचार केला तर बुद्धी देणार आहे. एखादी समस्या असते, थोडीच असते, आपण विचार करत ना, ती जाऊन त्यांना सांगणार, ताईला सांगणार, ताई त्यांना सांगणार, ती वाढतच जाणार, तर मी काय होणार नाही. चला, आज आपण काय शिकलो, आज खास तुमच्यासाठी होती. भोळ्या स्त्रियांनो, हे वचन स्त्रियांसाठी होतं आज. खरं तर तुम्ही जगात बघत असाल तर अनेक संत, अनेक महाराज, अनेक नाना प्रकारचे आहेत. म्हणजे आता ह्या ठिकाणी सांगावं कसं हे देखील कळत नाही. पण आपण आपलं परमेश्वराचं वचन पुढून सांगणारा व्यक्ती परमेश्वराचं वचन खरंच सांगायले का, हे बी पाहणं आपल्याला गरजेचं आहे. वचन पारखणं गरजेचं आहे. देवाचं वचन म्हणतं सापासारखे चतुर. हा,
सापासारखे चतुर सापानं काय केलंय माहित आहे तुम्हाला? ते चतुरपणा आतापर्यंत चालतच आलाय का नाही? पण कबुतरासारखं तर देवाला धन्यवाद ह्या वचनाबद्दल बोलले. तुम्ही काळजी घ्या, वचन ऐका आणि खास भुरळ पडून हे लक्षात ठेवा. आपल्या म्हणजे कसं आहे, थोडस पुरुषापेक्षा स्त्रियामध्ये थोडस प्रमाण जास्त आहे. थोडस म्हणजे एखादी गोष्ट लवकरही होतय, काय म्हणते त्याला, ऍक्युरेट म्हणजे हा 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 ते सापापासून उदाहरण आलं. पण ती थोडस आपण ती गोष्टी पारखणं महत्वाचं आहे. देवाचं वचन गोडच्या ठिकाणी गोड आहे, कडूच्या ठिकाणी कडू आहे. काही ठिकाणी प्रेमानं सांगितलंय, काही ठिकाणी दाम दंड भेद सगळं वापरलेलं आहे देवानं. ही बी आपण आपल्या जीवनात जीवन जगत असताना ह्याचा बी वापर करायला पाहिजे. आणि मेन गोष्ट आता